नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बेसिक सायन्स म्हणजेच फिजिक्स ह्या विषयामध्ये परत एकदा महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि नक्कीच तुम्हाला पहिला व्हिडिओ पाहिला असेल, तो कळाला असेल आणि आज आपण सुरुवात करणार आहोत दुसऱ्या व्हिडिओसाठी. ठीक आहे? तर पहा रे, लास्ट लेक्चरमध्ये जे काही झालंय त्याच्यानंतर जे आहे लेकरांनो प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय? शब्दाप्रमाणेच प्रीफिक्स याचा अर्थ कुठल्याही युनिटच्या अगोदर काय करतो आपण? प्रिफिक्स लावतो. कुठल्याही युनिटच्या अगोदर काय लावतो रे? प्रिफिक्स लावतो. फर्स्ट पॉइंट या ठिकाणी काय लिहितोय? येस, प्रिफिक्स इज प्लेस्ड. प्रिफिक्स इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ एनी युनिट. इन फ्रंट ऑफ काय लेकरांनो? इन फ्रंट ऑफ एनी युनिट. पहिला पॉइंट आहे. आता पहा रे, आपल्याकडे जे किलोमीटर आहे ना, किलोमीटर हे ओरिजिनल युनिट आहे का लेकरांनो? नाहीये. लक्ष इकडे. जर या ठिकाणी आपण अशा प्रकारे लिहिलं किलो आणि नंतर काय लेकरांनो? मीटर. ठीक आहे. हे किलोमीटर जे लिहिलंय, तर ह्याच्या पुढे, ह्या किलोमीटरच्या पुढे इथं काय रिप्रेझेंटेशन झालंय? किलो. तर किलो काय हा प्रिफिक्स आहे आणि आपल्याकडे ओरिजिनल युनिट काय आहे? सपोज मीटर आहे. ठीक आहे. चला परत बघा, लक्ष द्या प्लीज इकडे. किलोग्राम. किलोग्राम. आता इथे सुद्धा किलो जो यूज झालाय तो किलो काय रे? प्रिफिक्स आहे. परत जर या ठिकाणी मला रिप्रेझेंट करायचं असेल, मिली अँपियर. काय रिप्रेझेंट करायचंय? मिली अँपियर. मिली अँपियर म्हणजे काय झालं? मिली हा परत काय झालाय लेकरांनो? प्रिफिक्स झालाय. ठीक आहे. फक्त बघत चला. मिली काय झालं रे? प्रिफिक्स रिप्रेझेंट झालं. जर आपण म्हटलं लेकरांनो मेगा ओहम. मेगा ओहम. ठीक आहे. किंवा ह्याला युनिट मध्ये रिप्रेझेंट केलं तर एम आणि पुढं ओहम. ह्याला जर रिप्रेझेंट केलं तर मिली अँपियर, किलोग्राम, किलोमीटर. तर इथे मेगा जो आहे हा सुद्धा काय लेकरांनो? मेगा जो आहे हा सुद्धा काय रिप्रेझेंट करतो रे? प्रिफिक्स रिप्रेझेंट करतो. म्हणजे एक गोष्ट कळाली, प्रिफिक्स ही युनिटच्या सुरुवातीला लावत असतात. मग ह्याचं दुसरं फंक्शन काय? तर युनिटचं जे फंक्शन आहे, येस, प्रिफिक्स इज युज्ड इन ऑर्डर टू prefix is used in order to represent in a largest, लक्ष इकडे प्लीज, लार्जेस्ट न्यूमरिकल डिजिट टू लार्जेस्ट डिजिट. मी इथे लिहितोय लार्जेस्ट न्यूमेरिकल व्हॅल्यू. लार्जेस्ट न्यूमरिकल व्हॅल्यू टू स्मॉलर वन. टू स्मॉलर. ठीक आहे. बघा, जसं की फॉर एक्झाम्पल जर मला या ठिकाणी असं लिहायचंय, ऐका, 1000 मीटर. तर बघा ना किती ऑड वाटतंय. 1000 मीटर ऑड वाटतंय का नाही रे? किंवा 1000च्या ऐवजी मी म्हणेल की 5000 मीटर. पण ह्याला जर मी सोपं लिहिलं तर ह्याला सोपं लिहू शकतो ना. 5 ला 5 इथे लिहितोय आणि 1 2 3 0 3 0 म्हणजे किलो आणि मीटरला मीटर. झालं का रे? एकदम सोपं. सो प्रिफिक्स इज युज्ड इन ऑर्डर टू रिप्रेझेंट द लार्जेस्ट न्यूमरिक व्हॅल्यू टू इट्स स्मॉलर. स्मॉलर म्हणजे कशा प्रकारे? तर हे बघा, आता रिप्रेझेंटेशन छोटं झालं आणि सगळ्यांना कळण्यासारखं झालंय. जर आपण सडनली म्हणलो 5000 काय रे? मीटर. विचार कर ना, 5000 मीटर. आता म्हणा बरं 5 किलोमीटर सोपं वाटतंय. आपण जर राशन गेलो, राशनवाला म्हणतो का रे लेकरांनो? राशनवाल्याला काय म्हणतो? सपोज आपल्याला गहू किंवा कट्टा असतो जो मोस्टली 25 किलोचा कट्टा असतो. किती किलोचा कट्टा असतो रे? 25 किलोग्रामचा. आपण दुकानदाराला म्हणतो का रे 25,000 ग्राम द्या? नाही. येस. म्हणजे आपण काय करतो की जे न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, ह्या न्यूमरिकल व्हॅल्यूला, सॉरी, 25,000 म्हणजे बरोबर आहे 25 किलो. तर ह्याला काय केलं आपण? शॉर्ट बट स्वीट मध्ये कमी न्यूमरिकल व्हॅल्यूचा यूज करून आपण एक्सप्लेन केलंय. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे? मग आता प्रिफिक्स दोन प्रकारे असतात. एक असतात मल्टिपल आणि दुसरे असतात लेकरांनो सब मल्टिपल. लक्ष असू द्या, आहेच मला माहिती आहे तुमचं प्रत्येकाचं. तर रिप्रेझेंटेशन मध्ये एक असतात मल्टिपल आणि दुसरे प्रिफिक्स असतात लेकरांनो सब मल्टिपल. सब
मल्टिपल. ठीक आहे. आता मल्टिपल म्हटलं काय काय रे? तर मी सुरुवात करतो. मल्टिपल म्हणजे येस, सगळ्यात पहिले लेकरांनो डेका. ठीक आहे. डेका. त्याच्यानंतर आहे हेक्टो. ठीक आहे. हेक्टो नंतर आहे लेकरांनो किलो. किलो नंतर आहे मेगा. मेगा नंतर आहे गिगा. गिगा नंतर आहे टेरा. टेरा नंतर आहे टेरा. टेरा नंतर आहे पेटा आणि पेटा नंतर आहे लेकरांनो ॲटो. ठीक आहे. तर हे काय झालंय? हे रिप्रेझेंटेशन झालंय. कशाचं रिप्रेझेंटेशन झालंय? तर मल्टिपल प्रिफिक्सचं. कशाचं रिप्रेझेंटेशन झालंय? मल्टिपल प्रिफिक्सचं रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला. काय काय मल्टिपल मध्ये पेटा आणि पेटा नंतर काय या ठिकाणी एक्सा. ठीक आहे. पेटा नंतर काय येतं? तर या ठिकाणी येतं एक्सा. मग आता डेका. डेका मीन्स व्हॉट? तर मल्टिपल आहे ना 10 का पॉवर 1. हेक्टो. हेक्टो म्हणजे आपण 100 म्हणतोय. 100 म्हणजे 10चा पॉवर किती रे? 2. किलो. किलो म्हणजेच 10 रेज टू पॉवर 3. मेगा. मेगा म्हणजे 10 रेज टू पॉवर 6. गिगा 10 रेज टू पॉवर 9. टेरा. टेरा म्हणजे 12 सारखं प्रोनाउन्स करू आपण याला 10 रेज टू पॉवर किती? 12. पेटा 15. पेटा भाई 10 का पॉवर 15 आणि इथे एक्झा म्हणजे 10 रेज टू पॉवर 18. तर आपलं एवढंच सिलेबस मध्ये. ठीक आहे. चला पहा. मग आता डेका जो आहे तो रिप्रेझेंट करतोय डीई ने. हेक्टो रिप्रेझेंट करतोय कॅपिटल लेटर एच. किलो रिप्रेझेंट करतोय कॅपिटल लेटर के. मेगा रिप्रेझेंट करतोय कॅपिटल लेटर एम. गिगा कॅपिटल जी. टेरा कॅपिटल टी. पेटा कॅपिटल पी आणि एक्झा म्हणजे कॅपिटल ई. हे प्रिफिक्स किंवा ज्याला आपण शॉर्टकट मध्ये रिप्रेझेंट करतोय ते हे लेटर आहेत. आता सब मल्टिपल म्हणजे काय रे? तर सब मल्टिपल मध्ये आहे 10 रेज टू पॉवर -1, 10 रेज टू पॉवर -2, 10 रेज टू पॉवर -3, 10 रेज टू पॉवर -6, 10 रेज टू पॉवर -9, 10 रेज टू पॉवर -12, 10 रेज टू पॉवर -15 आणि शेवटचं 10 रेज टू पॉवर -18. ठीक आहे. पाहून घ्या. 10 रेज टू पॉवर काय काय? -1, 10 रेज टू पॉवर -2, 10 रेज टू पॉवर -3, 6, 9, -12, -15 आणि -18. तर 10 का पॉवर -1 आहे. ह्याला लेकरांनो म्हणतो आपण डेसी आणि ह्याला रिप्रेझेंट करतात डी ने. स्मॉल लेटर आता लक्षात द्यायचं. सब मल्टिपल म्हणजे स्मॉल लेटर. 10 रेज टू पॉवर -2 म्हणजे हे तर माहिती आहे ना रे सेंटी. ठीक आहे. ह्याला लिहितोय आपण सी न लिहितोय. स्मॉल लेटर काय लिहितोय? इथे रिप्रेझेंट करतोय सी. किलो हे 10 रेज टू पॉवर -3 मिली. ओके. स्मॉल एम. 10 रेज टू पॉवर -6 मायक्रो आणि याला इथं म्यू न रिप्रेझेंट करतो. 10 रेज टू पॉवर -3 नॅनो. ठीक आहे. आणि नॅनोचं इथं स्मॉल एम. 10 रेज टू पॉवर -12 याला आपण पिको म्हणतोय. काय म्हणतोय? पिको. ओके. आणि ह्याला स्मॉल पी. 10 रेज टू पॉवर -15 ह्याला फेमटो. काय म्हणायचं रे? फेमटो. प्रोनाउन्सिएशन पण खूप सोपं आहे. ठीक आहे. आणि शेवटचं 10 रेज टू पॉवर ह्याला आपण म्हणतोय ॲटो. ए डबल टी ओ हां. AU-TU ॲटो नाही. मग इथे -18 आहे ह्याला आपण रिप्रेझेंट करतोय ए. तर नक्कीच हे प्रिफिक्स मल्टिपल आणि सब मल्टिपल तुम्हाला एक्झाम मध्ये. ठीक आहे. क्वेश्चन येईल त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आन्सर देता येईल. ठीक आहे. नक्कीच सगळ्यांना कळालं असेल प्रिफिक्स काय असतात. चला पुढे पहा. तर आता हे काही कन्व्हर्जन्स आहेत. ज्या कन्व्हर्जन्स तुम्हाला जसं युनिट कन्व्हर्जन ज्याला आपण म्हटलं तरी चालेल किंवा समोर प्रिफिक्स दिलाय आणि तसं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. सगळ्यात पहिले 1 सेंटीमीटर. सेंटी काय रे? तर सेंटी म्हणजे 10 रेज टू पॉवर -2 हा मीटरला मीटर इथे आला. त्याच्यानंतर आहे 1 मिलीमीटर. मिलीमीटर तुम्ही बघू शकता. मिलीमीटर म्हणजे 10 रेज टू पॉवर -3 आणि पुढे मीटरला मीटर. सेंटी. सेंटी म्हणजे 10 रेज टू पॉवर सॉरी सेंटीमीटर टू मिलीमीटर हे नंतर घेऊ. आता इथे बघा रे 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. आता 1 सेंटीमीटर म्हटलं की तुम्ही कशाप्रकारे लिहिणार? 1 सेंटीमीटर 2 वेळेस लिहिणार किंवा 1 ला एक ॲज इट इज ठेवू. सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे त्यामुळे सेंटीमीटर कितीदा लिहिणार? 2दा लिहिणार. तर या ठिकाणी सेंटी काय? तर हा 1 ॲज इट इज सेंटी म्हणजे 10 रेज टू पॉवर -2 मीटरला मीटर गुणिले परत सेंटी म्हणजे 10 रेज टू पॉवर -2 मीटरला मीटर ॲज इट इज. आहे का नाही?
आहे. बरं, सोप्पं पण शिकवतो, काळजी करू नका. -2 आणि -2 किती येतं मित्रांनो? -4. मीटर आणि मीटर काय होतं रे मीटर स्क्वेअर? आलंय ना? आता सोप्पं सांगा सर. सोप्पं काय? तर पहा इकडे. इथं सेंटी आहे. सेंटी म्हणजे 10⁻²? आणि त्याचा एक काय रे सेंटीचा स्क्वेअर म्हणजे हा आला स्क्वेअर तर -2 इंटू 2 किती येईल? 10⁻⁴ आणि मीटरचा पण स्क्वेअर आहे म्हणजे इथं आलं मीटर स्क्वेअर. हे पण सोप्पं आहे सर. येस. इट इज ओन्ली वाटिंग अवघड बट असिंग लय सोपं. नेक्स्ट काय रे? 1 सेंटीमीटर क्यूब टू मिलीमीटर क्यूब. आता मी नाही करणार टाइमपास. 10⁻² लिहिलं आणि 3 इथं लिहितोय. सो या ठिकाणी किती येईल रे मित्रांनो? 10⁻�6. दॅट्स इट सर. किती सोपं आहे. 10⁻�6. येस, टाइमपास करायचंच नाही. जी गोष्ट सोपी आहे ती सोपीच असते. नक्कीच. आता इथं थोडंसं लक्ष द्या. 1 मिलीमीटरचं स्क्वेअर आहे. इथं काय आता रे स्क्वेअर घ्यायचं. आता तुम्ही तोच पॅटर्न फॉलो केला पाहिजे. ह्याला कितीनं करायचंय? येस. कितीने करणार? कितीने मल्टिप्लाय करणार? 2 नी स्क्वेअर घ्यायचंय. स्क्वेअर घ्यायचं म्हणजे काय करणार? त्याला रिप्रेझेंट कसं प्रकारे करणार ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. तर इथे पहा तेच सेम पॅटर्न अप्लाय करायचंय. 1 मिलीमीटर टू मिली मीन्स 10⁻³ इथे तेच करायचंय. काय करायचं रे? 10⁻³ आणि हा स्क्वेअर इथे -3 मल्टिप्लाय बाय 2 किती येईल? -6 10⁻⁻6 या ठिकाणी तोच सेम पॅटर्न 10⁻³ मिली म्हणजे आणि त्याचा पॉवर किती आहे इथं 3 आहे. सो 3 त्रिक 9 म्हणजे इथं 10⁻⁹ येईल. येस सर. सोपं आहे. कुठेच काही अवघड नाहीये. जमलं पाहिजे. दॅट्स इट. आता लक्षात आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे किती रे? 10 मिलीमीटर. सांगायची गरज आहे का आम्हाला? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आणि आता 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे म्हणजे इथं 10चा स्क्वेअर घ्यावा लागेल ना मला? सॉरी हां, एकच मिनिट. हां, बरं ठीक आहे. 1 सेंटीमीटर टू काय? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. येस सर. आता 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर कशाच्या इक्वल आहे? मिलीमीटरच्या स्क्वेअरच्या इक्वल आहे. तर बघा एक लक्ष द्या. कळतंय का? नसेल कळालं तर मी आहेच. बघा, इथे 1 सेंटीमीटरचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं? मिलीमीटरमध्ये म्हणजे सेम फॉर्मॅटमध्ये आहे. तर इथे लिहित असताना 10⁻². म्हणजे किती येईल रे लेकरांनो? 100 नाही कळत? अरे कसं रे कळत नाही? 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर. बघा स्क्वेअर आहे दोनदा लिहिलं. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. कन्व्हर्जन केले ना? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. करा आता. 10 गुणिले 10 किती आलं रे? 100 मिलीमीटर स्क्वेअर, मिलीमीटर स्क्वेअर. आलं इकडे मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे काय काय लागतंय काय याला? दॅट्स इट. आता परत सांगायची गरज नाही पडली पाहिजे. 10चा क्यूब. 10चा क्यूब किती रे? डायरेक्टली 1000. 10चा क्यूब. 10चा क्यूब म्हणजे हे किती येईल या ठिकाणी? 1000 येईल. लक्ष राहू द्या प्रत्येक कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. पुढे काय रे? 1 मिलीमीटर टू 1 सेंटीमीटर. सर ह्याला कसं करायचंय? हे तर सोपंच आहे. कशाप्रकारे रे? 1 सेंटीमीटर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे 10 मिलीमीटर. आता विचारलं 1 मिलीमीटर 10ला इकडे घेऊन या. सो 1/10 सेंटीमीटरला सेंटीमीटर इज इक्वल टू काय रे? मिलीमीटर जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. 1/10 म्हणजे किती? 0.1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मिलीमीटर. होप सो कळत असेल प्रत्येक विद्यार्थ्यांना. म्हणजे या ठिकाणी मला काय लिहायचं 0.1 लिहायचं म्हणजे 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर. इथं परत तेच आहे. ठीक आहे. इथं बघा रे 1/10 आलंय. 1/10 इथं किती येईल? 1/100. 1/100 1/100 म्हणजे 0.01 इथं काय येईल लेकरांनो 0.001 येईल. ठीक आहे. हे कन्व्हर्जन तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. ठीक आहे. काय अडचण? चला पुढचे कन्व्हर्जन बघूत. नेक्स्ट सगळे प्रिफिक्स मधलेच आहेत. 5.8 किलोग्राम मधून ग्राम मध्ये. सर हे काय प्रश्न द्यायचा आहे का रे? बघा 5.8 5.8 किलो म्हणजे किती? 10⁻³ चला किलो म्हणजे 10⁻³ याचा अर्थ किती येईल? 580 कळत नसेल बघा. 1 किलो म्हणजे 3 शून्य आणि जर मल्टिप्लाय केलं तर हे येईल 580. इथे येईल 580 ग्राम. सोपंच होतं. हा सिम्बॉल आठवतोय हा कशाचा आहे रे? मायक्रोचा सिम्बॉल आहे. मायक्रो म्हणजे काय? पहा मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 म्यू. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 इथे रिप्रेझेंट करा. 50 ला 50 ॲज इट इज आणि हे 10⁻⁻6 आता पहा 50 म्हणजेच लिहू शकतो 5 गुणिले 10
गुणिले 10⁻⁻6 इथे काही नाही म्हणजे पॉवर काय 1. मागे म्हटल्यासारखं जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. सो 1 - 6 किती लेकरांनो 10⁻⁻5 खतम. इथे 5 ला 5 5 ला 5 इंटू 10⁻⁻5 ठीक आहे 5 इंटू 10⁻⁻5 दॅट्स इट 1 - 6 - 5. पिको पिको म्हणजे काय पिको म्हणजे चेक करा 10⁻⁻12 येतं. पिको म्हणजे काय येतं रे 12⁻⁻12 लिहा. पण किती सांगितलं रे 5 पिको कन्व्हर्जनची गरज नाही 5 ला 5 आणि पिको म्हणजे 10⁻⁻12 फॅरेडला फॅरेड ऍज इट इज इथे येईल. पुढे बघा 2 मेगाहर्ट्झ मेगा म्हणजे 10⁻6 हे सोपं आहे 2 इंटू 10⁻6 मेगा मेगा म्हणजे 6 ओके. मिली मिलीवॅट मिलीवॅट दिले 100 ला 100 ऍज इट इज लेकरांनो मिली म्हणजे काय रे 10⁻³ ठीक आहे. सर कळत नाही कॅल्क्युलेशन कसं करावं 100 ला 100 लिहा -3 हे डिवायडेड बाय जाऊन काय होईल लेकरांनो +3 परत 100 लिहितोय +3 आहे 3 म्हणजे किती शून्य रे 1 2 3 हे 2 शून्य कटलं उरलं 1/10 आणि लेकरांनो 1/10 म्हणजेच किती रे 0.1 वॅट तर 0.1 वॅट असे सिंपल कन्व्हर्जन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येतील करता आले पाहिजे. ठीक आहे एमसीक्यू पॅटर्न प्रमाणे येतात. 1 लिटर म्हणजे काय रे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर ठीक आहे लक्षात राहू द्या. परत बघा लिटर हे युनिट मोठं आहे लिटर हे युनिट मोठं आहे कुणापेक्षा मिलीलिटर पेक्षा ठीक आहे. 1 लिटर म्हणजे सॉरी 1000 येतं चुकून झालंय 1000 मिलीलिटर ठीक आहे नक्की. तर या ठिकाणी 1 लिटर म्हणजे किती 1000 मिलीलिटर दॅट्स इट. परत आता हे जे आहेत हे तुम्हाला मी इथे ऍज अ होमवर्क क्वेश्चन देतोय की ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. मग ते आपल्या ऑफिशियल ऍपचं असू द्या किंवा युट्यूब चॅनलचं. नक्कीच मी अपेक्षा किंवा वाट पाहिल की तुम्ही ह्या कन्व्हर्जनचे युनिट आपल्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. नक्कीच हा जो प्रिफिक्सचा जो पॉइंट आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यवस्थित कळत असेल. चला पुढे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स घेऊ. चला पहिला क्वेश्चन काय रे तर द रेशो ऑफ 50 मीटर टू 1 किलोमीटर 50 ला 50 इथे ऍज इट इज पुढे लेकरांनो मीटर आहे ठीक आहे लिहून घेऊ व्यवस्थित मीटर. त्यानंतर काय रे 1 किलोमीटर ठीक आहे ह्याला सोल्युशन कसं करता येईल ह्याला सॉल्व्ह कसं करता येईल 50 ला 50 ऍज इट इज या ठिकाणी मीटरला मीटर ऍज इट इज डिवायडेड बाय 1 किलोमीटर म्हणजे डायरेक्ट लिहितो मी 1000 मीटर 1000 मीटर मध्ये मीटर आणि मीटर दोन्ही कॅन्सल झाले हा शून्य कॅन्सल झाला. रिमेनिंग काय इथे रिमेनिंग काय 5/100 5/100 म्हणजे 5 × 1 = 5 आणि 5×2 = 10 म्हणजे 1/20 आहे का चेक करा ऑप्शन मध्ये आहे 1:20 आन्सर येतंय. एवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचे. चला पाहू पुढचा प्रश्न. काय रे एक्सप्रेस द स्पीड येस 36 किलोमीटर इन काय लेकरांनो मीटर सेकंड. बर ह्याच्या अगोदर काही कन्व्हर्जन्स आहेत ते कन्व्हर्जन्स इथे मी लिहून देतोय सोप्या पद्धतीने किलोमीटर टू या ठिकाणी किलोमीटर पर आवर त्याचं कन्व्हर्जन करतोय मीटर पर सेकंड मध्ये. हे लक्षात आहे 1 किलोमीटर म्हणजे किती रे 1000 मीटर आणि 1 आवर मध्ये टोटल तासामध्ये 60 मिनिटं प्रत्येकाचे सेकंद एक म्हणजे प्रत्येकाचे 60 सेकंद प्रत्येक मिनिटाचे 60 सेकंद जर मल्टिप्लाय केलं 60 मल्टिप्लाय बाय 60 3600 येते. हे 2 0 कॅन्सल तर या ठिकाणी रिमेनिंग आहे 10 म्हणजे येते 5/18 मीटर पर सेकंड ठीक आहे. तर काय येते रे 1 किलोमीटर पर आवरचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते येतंय 5/18 मीटर पर सेकंड. आणखी कन्व्हर्जन घेऊ ते कन्व्हर्जन कुठले जर सपोज अशा प्रकारे विचारलं असेल जर सपोज जर अशा प्रकारे जर विचारलेलं असेल ठीक आहे काय कन्व्हर्जन मध्ये विचारले 1 मीटर पर सेकंद टू यस किलोमीटर पर आवर तर नक्कीच इथे काय करायचंय इथे 18 येतं नक्कीच काय करायचं याला रिव्हर्स करायचंय. रिव्हर्स म्हणजे काय 18/5 पण नका सर तुमच्यासाठी सॉरी पण परत एक्सप्लेन करून पहा द्या. चला 1 मीटर कधी येईल रे बघा 1 मीटर म्हणजे काय 1/1000 किलोमीटर डिवायडेड बाय 1 सेकंद म्हणजे काय रे 1/1000
3600 सेकंद. ठीक आहे. कळलं चाललंय ना? आहे ना मी. बघा एक्सप्लेन करतो. एक काय रे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. तर 1000 इकडे घेऊन या. म्हणजे 1 भागिले 1000 पुढं किलोमीटरला किलोमीटर आणि इथं रिमेनिंग काय लेकरांनो 1 मीटर. म्हणून आपण काय लिहिलंय? 1 मीटरच्या ठिकाणी काय लिहिलंय? 1 भागिले 1000 किलोमीटर. आता तुम्ही जर मला विचारलात, सर 1 अवर म्हणजे 1 तास बरोबर किती असतं? 3600 सेकंद असतात आणि हा 3600 जर भागाकारात घेऊन आला, तर 1 भागिले 3600 आवर कशाच्या इक्वल आहेत? 1 सेकंदच्या इक्वल आहेत. म्हणून 1 सेकंद सॉरी हां, 1 सेकंदलाच काय लिहिलंय आपण? 1 भागिले 3600 आवर लिहिलंय. हे रिव्हर्स होईल म्हणजे 3600 वरती येईल, 1000 डिनॉमिनेटरमध्ये येईल. परत 2 शून्य 2 शून्य कॅन्सल म्हणजे येईल 18 भागिले 5 किलोमीटर पर आवर. नक्कीच हे सुद्धा कॅल्क्युलेशन प्रत्येकाला कळत असेल. या ठिकाणी लिहितोय 18 भागिले 5. ठीक आहे? चला प्रश्नाचं उत्तर देऊत. काय म्हटलं त्यांनी? 36 किलोमीटर पर आवर म्हटलंय. तर किलोमीटर टू पर आवर म्हणजे काय? 36 ला 36 ॲज इट इज. किलोमीटर टू पर आवर म्हणजे काय लिहावं लागेल? 5 भागिले 18 मीटर पर सेकंद. 18 एका 18, 18 दोन्ही 36 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे आन्सर येईल 10 मीटर पर सेकंद. आहे ऑप्शनमध्ये चेक करून घ्या प्लीज. या क्वेशनमध्ये काय अडचण कुणाला? अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. काय दिलंय? ॲडिशन ऑफ 22 किलोग्राम आणि पुढे 589 ग्राम त्याचबरोबर कशाची ॲडिशन करायची? 19 किलोग्राम आणि 678 ग्राम ह्यांचं ॲडिशनचा रिझल्ट काय येईल? ठीक आहे. तर बघा 8 आणि 9 किती येतं लेकरांनो? 17. 17ला 7, हातचा आला 1. परत 8 आणि 8 स्वरा, स्वराला 1, हातच्या आला परत 1, 6 आणि 6 12, 12ला 2, हातचा आला 1, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12, 12ला इथे किलोग्रामला किलोग्राम, या ठिकाणी ग्रामला ग्राम. ठीक आहे. तर 2 हा 1 इकडे गेला ना कॅरी परत म्हणजे हा 42 किलोग्राम 267 ग्राम आलंय. येस. जमायला पाहिजे. अवघड काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट ही जमणं फार महत्वाचं आहे. आता which of the following is incorrect म्हटले, तर 1 इंच म्हणजे बरोबर आहे 2.54 सेंटीमीटर. 1 मैल म्हणजे बरोबर आहे 5280 फूट आणि 1 फूट म्हणजे बरोबर लेकरांनो 12 इंच. याचा अर्थ सगळेच इनकरेक्ट म्हटले. तर इनकरेक्ट कुठलं नाही, सगळे कसे आहेत रे? हा पण करेक्ट आहे, हा पण करेक्ट आहे आणि हा पण करेक्ट आहे. याचा अर्थ ऑप्शन काय? नन ऑफ दिस. येस. कुठलंही इनकरेक्ट नाही. सगळेच्या सगळे कसे आहेत लेकरांनो? करेक्टच आहेत. ठीक आहे. कळत असेल प्रत्येक विद्यार्थ्यांना तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. चालेल? हा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. नेक्स्ट व्हिडिओ परत पाहायला विसरू नका. धन्यवाद.